Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. एक अशी नदी जिला आपण पवित्र मानतो, पण तीच इतकी विषारी झाली की एका सामान्य माणसाने थेट संपूर्ण इंडस्ट्रीलाच आव्हान दिलं. हो, आज आपण अशाच एका जबरदस्त कायदेशीर लढाईबद्दल बोलणार आहोत, गंगा प्रदूषण प्रकरणाबद्दल. हाच तर खरा विरोधाभास आहे नाही का? म्हणजे बघा, एकीकडे गंगा ही श्रद्धेचं प्रतीक आणि दुसरीकडे प्रदूषणाचा एक मोठा विळखा. खरं तर याच दोन टोकांच्या मध्ये ही संपूर्ण केस घडली. ओके, तर आधी आपण हे समजून घेऊया की नक्की परिस्थिती काय होती. बघा, गंगा म्हणजे फक्त एक नदी नाहीये, ती कोट्यावधी लोकांसाठी जीवन आहे, त्यांची आस्था आहे. पण विचार करा, याच जीवनदायी नदीवर एक भयंकर संकट आलं होतं, ते म्हणजे प्रदूषण. तर हे प्रदूषण येतं कुठून होतं? अनेक गोष्टी होत्या, म्हणजे घरगुती कचरा, विषारी रसायनं, सगळंच. पण या सगळ्यांमध्ये एक नाव प्रामुख्याने पुढे आलं आणि ते होतं कानपूरमधील चर्मोद्योग. हो, म्हणजे कातडी कमावणारे कारखाने. आणि हीच कायदेशीर लढाई प्रामुख्याने त्यांच्याभोवती फिरली. प्रश्न असा आहे की हे कारखाने नदीत नेमकं टाकत तरी काय होते? तर त्याला म्हणतात औद्योगिक सांडपाणी. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कातडी कमावण्यासाठी जी काही घातक रसायनं आणि विषारी कचरा वापरला जातो, तो सगळ्याच्या सगळा थेट गंगेच्या पाण्यात सोडला जात होता, काहीही प्रक्रिया न करता. आणि याचा परिणाम खूपच भयंकर होता. विचार करा, जे लोक पिण्यासाठी, शेतीसाठी, रोजच्या जगण्यासाठी नदीवर अवलंबून होते, त्यांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. जे पाणी जीवन देतं, तेच पाणी आता आजार पसरवत होतं. ही फक्त पर्यावरणाची नाही, तर एक खूप मोठी सार्वजनिक आरोग्याची समस्या बनली होती. बरं, जेव्हा असं वाटत होतं की सगळी सिस्टीमच फेल झाली आहे, तेव्हा एका व्यक्तीने ठरवलं की आता हे थांबायलाच हवं. त्यांनी या परिस्थितीला आव्हान द्यायचं ठरवलं, आणि इथूनच आपल्या कथेच्या खऱ्या नायकाची एंट्री होते. हे वर्ष होतं 1985. MC मेहता नावाच्या एका पर्यावरण वकिलाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्यांनी एक खूप शक्तिशाली कायदेशीर हत्यार वापरलं, ते म्हणजे जनहित याचिका किंवा PIL. ही एक जबरदस्त गोष्ट आहे, कारण यामुळे कोणताही एक नागरिक संपूर्ण समाजाच्या हितासाठी लढू शकतो. आणि मेहता यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं, या कारखान्यांना गंगेत घाण टाकण्यापासून रोखायचं. आता बघा, मेहतांची केस फक्त भावनिक नव्हती. नाही, तिला कायद्याचा एकदम भक्कम आधार होता. आपल्या संविधानातच लिहिलंय की पर्यावरणाचं संरक्षण करणं ही सरकारची आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. इतकंच नाही, तर आपल्याकडे जलकायदा आणि पर्यावरण कायदा पण आहेत, जे स्पष्ट सांगतात की अशा प्रकारे नदीत कचरा टाकणं हा गुन्हा आहे. तर आता ही लढाई कोर्टात पोहोचली होती. एका बाजूला होते उद्योग आणि त्यांचं आर्थिक गणित, आणि दुसऱ्या बाजूला होतं लोकांचं आरोग्य आणि पर्यावरणाचं हित. ही केस किती मोठी होती याचा अंदाज फक्त एका आकड्यावरून येईल. सुरुवातीला ज्यांच्यावर खटला होता त्या 89 प्रतिवाद्यांपैकी तब्बल 75 फक्त कानपूर परिसरातले चर्मोद्योग होते. विचार करा. आणि इथेच या केसचा खरा मुद्दा समोर आला. कारखान्यांचं म्हणणं काय होतं की सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्लांट लावणं आम्हाला परवडणार नाही, खूप महाग आहे. पण यावर सुप्रीम कोर्टाचं उत्तर एकदम सडेतोड होतं. कोर्टाने स्पष्टच सांगितलं की पैशांचं कारण देऊन पर्यावरणाचा नाश करण्याची परवानगी आम्ही देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर एखादा उद्योग पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लागणारा किमान खर्चही करू शकत नसेल, तर मग त्याला तो उद्योग चालवण्याचा अधिकारच नाही. या जोरदार युक्तिवादानंतर अखेर सुप्रीम कोर्टाने एक असा ऐतिहासिक निकाल दिला, ज्याने भारताच्या पर्यावरण कायद्याला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. कोर्टाचे आदेश एकदम स्पष्ट आणि कडक होते. पहिलं, सगळ्या चर्मोद्योगांना ट्रीटमेंट प्लांट बसवणं बंधनकारक आहे. दुसरं, खर्चाचं कारण अजिबात चालणार नाही. आणि तिसरं, जे कोणी या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांचे कारखाने सरळ बंद करा. विषय संपला. आणि यासाठी फक्त 6 महिन्यांची मुदत दिली गेली. खरं तर ह्या निकालाने एक खूप मोठी गोष्ट सिद्ध केली. कोर्टाने जणू एक लक्ष्मण रेषा आखली. त्यांनी स्पष्ट केलं की जेव्हा पैसा आणि पर्यावरण यांच्यात निवड करायची वेळ येईल, तेव्हा पर्यावरणालाच प्राधान्य दिलं जाईल. भारतीय कायद्याच्या इतिहासात हा एक खूप मोठा, एक ऐतिहासिक क्षण होता. एक नवा आदर्श निर्माण झाला. आणि हो, ह्या निकालाचा प्रभाव फक्त कानपूरपुरता मर्यादित नव्हता, अजिबात नाही. याचे परिणाम खूप दूरगामी होते, ज्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या पर्यावरण कायद्यावर आणि धोरणांवर झाला.
हे प्रकरण खरं तर 1980च्या दशकात भारतात सुरू असलेल्या एका मोठ्या पर्यावरण चळवळीचा भाग होतो. बघा ना, ह्याच काळात पर्यावरण संरक्षण कायदा आला, गंगा ॲक्शन प्लॅन सुरू झाला, म्हणजे एक प्रकारची जागृती येत होती. आणि या निकालाने तर त्याला आणखी बळ दिलं. इतकंच काय, ह्यानंतर कोलकात्यातल्या चर्मोद्योगांवरही कारवाई करण्यात आली. पण एक गोष्ट आहे जी आपल्याला मान्य करावीच लागेल. इतका मोठा कायदेशीर विजय मिळूनही आणि इतक्या योजना येऊनही गंगेला वाचवण्याची लढाई अजून संपलेली नाही. हे एक कटू सत्य आहे की आजही गंगा नदी प्रचंड प्रदूषणाचा सामना करतेय. आणि यामुळेच एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. या केसने हे तर दाखवून दिलं की पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत, तेही खूप प्रभावी. मग प्रश्न हा आहे की आजही गंगेची अवस्था इतकी गंभीर का आहे? कागदावरचे कायदे आणि जमिनीवरचं वास्तव यात इतकी मोठी दरी का आहे? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावतो.